हॅलो गाईज, मी अनिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल हॉटेल अग्री किंग मध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरती कोलंबीचा रस्सा कसा बनवायचा तो. तर त्याच्यासाठी सामान काय लागते, लाकडं वगैरे जमा करूया आपण. लाकडे जमा करायची. तर गाईज बघा शकता तुम्ही किती मोठी मोठी कोलंबी आहे, समुद्रातली कोलंबी आहे ही व्हाईटवाली. हिचा आज रस्सा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर आपली आजची रेसिपी आहे कोलंबीचा रस्सा. तर हिला आपण साफ करून घेऊ. साफ करायची रेसिपी दाखवते तुम्हाला. तर गाईज कशी साफ करायची याची पद्धत दाखवते तुम्हाला. तर याला कट करून मध्ये धागा असतो, त्याच्यात घाण असते, ते काढून घ्यायचे आपल्याला. धागा असा धागा असतो. तर आपण ही सर्व कोलंबी अशी साफ करून घेऊ सगळी. तर गाईज आपली कोलंबी साफ करून झालेली आहे. तिला आपण धुवून घेऊ मस्त. बघू शकता मस्त धुवून झालेली आहे कोलंबी आपली. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी लागणारे सामान तुम्हाला दाखवते. घेतलेला कांदा, मिरची, लसूण, आला, लिंबू आहे, कोथिंबीर आहे. हे मसाले आपले सर्व हे तुम्हाला माहित असतील. हळद, मसाला, धना पावडर, गरम मसाला आहे. खोबरा घेतलेला आहे बारीक वाटून. तर आपण कांदा कापून घेऊ. लसूण मी सोलून आणलेला आहे अगोदरच. कांदा कापून घेते. कांदा कापून घ्यायचा बारीक. आला, लसूण, मिरची, कोथिंबीर बारीक वाटून घेऊ. तुम्हाला एक ट्रिक सांगते. चुलीवरती भांडी काली होतात ना, त्याच्यासाठी माती घ्यायची ओली करून ती याला लावून घ्यायची भांड्याला. भांडा काला होत नाही जास्त, पटकन निघतं धुवायला. कुठली माती असेल ती तुमच्याकडे घेऊन
याला लावून घ्यायची. तुमचा टोप असेल तर टोपाला पण लावून घ्यायची. मग तिची भांड्यामध्ये मस्त लागतं जेवण. चूल पेटलेले चांगली. तेल टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. कांदा टाकून घेऊ. आला लसूण शेतलेला पण टाकून घेऊ याच्यात. हळद, गरम मसाला, धना पावडर, मसाला, थोडं जिरं टाकलेलं आहे. तर गाईज आपण ही कोळंबी याच्यात टाकून घेऊ. अर्धी ठेवून देते मी फ्राय बनवायला. अर्ध्याचा रस्सा बनवणार आहे, बस फ्राय करणार आहे. तर याच्यात आपण पाणी टाकून घेऊ. तर याच्यात मीठ टाकून घेऊ. तर गाईच्या याच्यात आपण 3-4 कोकमा टाकून घेऊ आणि एक टमाटा बारीक करून टाकू. हा टमाटा बारीक केलेला याच्यात टाकू. तर गाईज ही आपली कोळंबी. याला आपण कवलावरती फ्राय करून घेणार आहे. तिला मसाला लावून घेऊया. धना पावडर, हळद, मसाला आणि गरम मसाला. त्याच्यात लिंबू पिळून टाकायचंय. लिंबू पिळून टाकून मीठ टाकून घेऊ. मसाला याला चोलून घेऊ सर्व. तेल टाकून घेऊ. तर गाईज आपला कढीपत्त्याचा झाड. इथूनच आपण कढीपत्ता घेणार आहोत. मस्त फ्रेश गावठी कढीपत्ता. त्याचा वास एकदम छान येतो मस्त. लसूण आहे. पण चांगला फ्राय करून घेऊ. खोबरा आहे बारीक केलेला, भाजून बारीक केलेला याच्यात टाकू. तर बघू शकता छान वास सुटलेला एकदम मस्त. कोलंबी शिजले का चेक करू आपण. डेबली झालेली आहे. 5 मिनिटातच होईल मस्त.
तर गाईज आपल्या चॅनलला 1000 सबस्क्राईब लवकरच होणार आहेत, थोडेसेच बाकी आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर गाईज आपला कोळंबीचा रस्सा रेडी झालेला आहे मस्त. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकू. बघा किती छान दिसतं आणि एकदम वाजता एकदम एक नंबरच सुटलेला आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता किती छान मस्त रस्सा झालेला आहे, तरी आलेली छानपैकी. तर या खायला तुम्ही पण. तर गाईज आपली कोळंबी फ्राय झालेली आहे मस्त. काढून घेऊ आपण. तर गाईज तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. मस्त फ्राय झालेले, ते थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. या कोळंबी खायला. तर गाईज आपली कोळंबी कौल फ्राय रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर गाईज आपला जेवण रेडी झालेला आहे. मस्तपैकी भात आणि कोळंबी. एकदम छान मस्त टेस्ट आलेले. चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी. आणि आपला हा प्रॉन्स फ्राय केलेला कौलावरती. वाव, एकदम खूपच छान झालेला, एकदम मस्त शिजलेला आहे. तर या जेवायला तुम्ही पण. मी करून घेते जेवण आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.